नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली जे काही मिशन आरआरबी पीओ आणि जे काही क्लरिकलसाठी जे काही सिरीज सुरू आहे त्याच्यामधला आज डे 5 आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही जे काही डे 4 पर्यंतचे जे काही लेक्चर्स आहेत ते पाहिलं असाल आणि त्याच्यातून तुम्हाला काय फायदा झाला असेल आणि तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल की बाबा एक्झाम कशी असते, एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे पॅटर्नचे विचारले असतात एलआरच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर या जे काही थोडेफार जे काही गोष्टी आहेत ह्या समजल्या असतील आणि तुम्हाला नक्कीच जे काही ही सिरीज जेव्हा आपली कंप्लीट होईल, जेव्हा आरआरबी पीओ मेन्स पूर्ण सिलेक्शन पर्यंत कंप्लीट होईल, तेव्हा तुम्हाला समजून येईल की या सिरीजचा काय फायदा असतो किंवा जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम देसाल की बाबा हा बरोबर याच टाईपचे क्वेश्चन आले होते बरोबर, तेव्हा कळेल. तुम्ही फक्त हे रेग्युलर पाहत चला, म्हणजे तुम्हाला एक कन्सिस्टन्सी राहील आणि शेवटपर्यंत तुम्ही या गोष्टीच्या टचमध्ये राहाल. ते ठीक आहे. तर वेळ न घालवता डे 5चं जे काही आहे ते सुरू करू आपण. तर बघा, डे 4ला आपण जे काही होमवर्कसाठी पझल दिलं होतं ते पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करू. आय होप तुम्ही पण सॉल्व्ह केला असाल. तुमचे जे काही आन्सर आहेत टेलिग्राम चॅनलवर टाकत जावा. मी त्याचं जे काही आन्सर आहे ते देत जाऊ. तिथं पण तुम्हाला सांगतो बरोबर आहे का नाही ते. तसं आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा काय म्हणलं की 8 पर्सन्स आहेत म्हणते अँड सिटिंग ऑन स्क्वेअर ऑफ द टेबल फेसिंग सेंटर. ठीक आहे. 4 ऑफ देम सिटिंग कॉर्नर अँड 4 ऑफ देम सिटिंग इन द मिडल साइड ऑफ द टेबल. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. सगळेजण मिडल सेंटरला फेस करतायत. सो आपल्याला तेवढं काही टेन्शन येणार नाही. ठीक आहे. तर हे आपलं जे काही स्क्वेअर आहे सगळे सेंटरला फेस करतायत. आपण अशा पद्धतीनं 2 कंडिशन घेतो. ठीक आहे. आणि ह्याचं प्रत्येक टॉपिकचं जे काही डिटेल्स म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपण एक सिरीज घेऊन येणार आहे इथंच ह्याच्यामध्ये युट्यूबवरच आपल्या चॅनलवरती. तर जर तुम्हाला नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय, जी सीट्स सर टू द राईट ऑफ एच हू सिट्स मिडल साइड ऑफ द टेबल. आता समजा एच ला डायरेक्ट दिले मिडल साइड ऑफ द टेबल, एच इथं येईल आणि एचच्या थर्ड टू द राईटला जी आहे म्हणले. मग एचच्या थर्ड टू द राईटला 1 2 3 जी इथे येणार. ठीक आहे. जरी समजा एचला जरी इथं जरी घेतलं, तुम्ही म्हणता त्या साईडला काय घेतलं बाबा, हा त्या छोट्या साईडला जरी घेतलं तरी हे काही डिफरन्स येणार नाही, कारण बोथ साईडला तेवढेच जण आहेत. मग त्याला इकडे जर घ्या काही फरक पडत नाही. तरी आपण हे घेऊ, इकडे पण एक घेऊ, तरी हे कॉर्नरलाच येणार आहे. कॉर्नरलाच येणार एच आणि जी, त्याच्यामुळे ते ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, 1 पर्सन सिट्स बिटवीन जी अँड एफ. आता जी आणि एफ मध्ये एक जण आहे, मग एक जण इकडे घ्या आणि एक जण इकडे घ्या. ठीक आहे. मग बघा, ए सिट्स निदर ऍडजस्टंट टू जी नॉर एच म्हणले. आता बघा ए मग कुठे कुठे येणार नाही, ए इथे येणार नाही, ए इथे येणार नाही, इथे येणार नाही, इथं पण येणार नाही. मग एला उरली जागा कुठली, एकच. आता एच आणि जी मध्ये ए नाही म्हणलंय. मग बघा, ए इथे येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही. मग एला इकडे उरली एक जागा इथं आणि एक जागा इथं, 2 जागा उरणार आहे. ठीक आहे. तर मग हे नको घ्यायला आपण. इथं आपण फक्त कंडिशन लिहून घेऊ, जी आणि एचचा नेबर नाही आहे. ठीक. नेक्स्ट आहे डी सिट्स सेकंड टू द राईट ऑफ बी. आता डी सीट सेकंड टू द राईट ऑफ बी, मग त्याला भरपूर कंडिशन आहेत म्हणून डी सीट सेकंड टू द राईट ऑफ बी हे लिहून घेतलं आपण. ओके. आता डी डज नॉट सिट ऍडजस्टंट टू एच म्हणलंय. आता बघा, मग डी इथे येणार नाही, डी इथे येणार नाही. मग डी आणि बीचं रिलेशन जर हे करायचं म्हणलं तर हीच जागा आहे. बी 100% इथे येणार आणि डी इथे येणार, कारण जर डी ला इथे घेतलं तर बी इथे येणार आणि डी आणि एच जे आहेत ते नेबर होणार, म्हणून त्याच्यासाठी तिथे येणार नाही. तर हे बसत आहे तर आपण ह्याला डायरेक्ट बसून घेऊ, नाही बसलं तर इकडे बसू. ठीक आहे. आता बी सिट्स थर्ड टू द राईट ऑफ सी म्हणलंय. मग झालं, इथे एक सी येणार, कारण फर्स्ट सेकंड थर्ड, सी ला एकच जागा आहे जर थर्ड टू द राईट घ्यायचं म्हणलं तर. नेक्स्ट आहे ई सीट्स. ही कंडिशन नुसार आपलं पझल चुकणार. ई सीट्स निदर ऍडजस्टंट टू बी नॉर डी, म्हणजेच ई ला इथं जर एकच जागा उरली पण ई हा बी चा नेबर होणार, म्हणून ही कंडिशन रॉंग. ठीक आहे. आता बघा, मग इकडं एच आणि जी चा ए नेबर नाही, इथून आपण सुरू केलं. समजा ए ला जर इथे घेतलं आणि डी हा एच चा नेबर नाही म्हणले, मग समजा बी ला इथे घेतलं आणि डी ला जर इथे घेतलं. ठीक आहे. ही कंडिशन झाली. आता जो काही बी आहे हा सी च्या थर्ड टू द राईटला आहे म्हणले.
मग समजा सी जर इथे ना, सी ऑब्व्हियसली इथे येणार कारण बीला थर्ड टू द राईट घेतलं. पण नेक्स्ट लास्ट कंडिशन बघा, ई सिट्स निदर ऍडजस्टंट टू बी नॉर डी. मग ई ला एकच जागा इथं, मग ई इथे येणार का नाही? म्हणून जो काही आपला फर्स्ट ए आहे तो कुठं बसणार आहे? ए कुठं बसणार आहे? तर ए ला एकच जागा आहे, ए इथं बसणार कारण ए जो आहे हा जी आणि एच चा नाही बरं. ओके. मग बघा आता इथून बघा, मग आता इथं जर हे घेतलं, इथं बी इथंच येणार, बी इथे येणार, इथं डी येणार बीच्या सेकंड टू द राईटला आणि सीच्या थर्ड टू द राईटला बी आहे म्हणले. आणि ई हा जो आहे हा बी आणि डीचा नेबर नाही, मग ई ला एकच जागा उरली, बी आणि डीचा नेबर नाही. जर समजा बी ला इथे घेतला असतं, डी इथं आला असता, पण सीच्या थर्ड टू द राईटला बी बसल नसता म्हणून इथं बी नाही घेतलं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल इथं का नाही घेतलं, सो ते तुम्ही जसं जसं सॉल्व्ह करत जाचाल, जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल, तुम्हाला काही कंडिशन एलिमिनेट तुम्ही बघूनच करसाल. ठीक आहे, तर हे होतं आपल्या कालचं होमवर्कचा आन्सर. आय होप तुमचं पण हे चाललं असेल. ठीक आहे, तर नेक्स्ट जाऊ आपण. बघा काय म्हणले, बघा 8 बॉक्सेस आहेत म्हणलंय, वन अबव अनदर. ठीक आहे, लोअर मोस्ट फ्लोर बघा, लोअर मोस्ट फ्लोर 1 आहे आणि जे काही त्याच्यावरला फ्लोर आहे तो 2 आहे आणि सो ऑन. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पॉज करत जावा पहिल्यांदा लेक्चर अँड देन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मी तर सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत आणि 8 डिफरंट फ्रुट्स आहेत म्हणले. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते फ्रुट्स आहेत बाबा? ऍपल आहे, ऍप्रिकॉट आहे, बेरी आहे, जी सी एम पी. ठीक आहे, ए पासून फक्त 2 शब्द आहेत म्हणून आपल्याला दोन्ही शब्द हे घ्यावं लागेल ना सर. बाकीच्यांचे आपण इनिशियल जरी घेतलं तरी चालतंय. ठीक आहे, कारण बघा ना, ऍपल ऍप्रिकॉट आहे, बी जी पुन्हा जे एम ओ आणि पी. ठीक आहे, त्यांचं इनिशियल घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. 8 जण आहेत फक्त, ते आपण हे करू. 8 7 6 5 4 3 2 आणि 1. ठीक आहे. तर आपण हे असं बनवून घेऊ, म्हणजे आपल्याला काही 2 कंडिशन आपण घेतो, इनिशियलच तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आपण घेतो म्हणजे एक कंडिशन जरी घेतलं तरी चालतं, पण कशाला डोकं लावायचं दिलंय तर. ठीक आहे, तर बघा द डायरेक्टच दिले, द नंबर ऑफ बॉक्सेस अबो जे इज. आता जे काही हे आहेत ऍप्रिकॉट आणि ऍपल, त्यांना सोडून मी सगळ्यांना इनिशियल घेतो. ठीक आहे, तर बघा जे च्या अबो जेवढे आहेत, 1 लेस आहे म्हणलं, इथं आहे 1 लेस दॅन नंबर ऑफ बॉक्सेस बिलो जे. आता बघा जे विच इज प्लेस्ड 3 बॉक्सेस अवे फ्रॉम ऍप्रिकॉट. ओके, समजलं. ज्याच्या वर जेवढे आहेत हा एक कमी आहे म्हणले ज्याच्या खालच्या ह्याच्यापेक्षा. म्हणजेच आता जेला जर इथं वर जर 1 2 3 तर खाली 1 2 3 4 म्हणजे खालच्यापेक्षा वर एक कमी आहे म्हणले. ठीक आहे, तर हीच कंडिशन आहे ती, म्हणजे एकासोबतच लिंक आहे त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट दिली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग नेक्स्ट बघा, आता जे म्हणजे जो काही जॅक आहे विच इज प्लेस्ड 3 बॉक्सेस अवे फ्रॉम ऍप्रिकॉट. अवे म्हणले, लक्षात ठेवा, अवे म्हणले त्यांना, अबो किंवा बिलो असं नाही म्हणला. अवे म्हणजे तो इधर जो काही ऍप्रिकॉट आहे तो इधर खाली येऊ शकतो किंवा वर येऊ शकतो, काही सांगता येत नाही. ठीक आहे, मग ऍप्रिकॉटला 2 जागा, मग ऍप्रिकॉट इथे एकदा येणार आणि ऍप्रिकॉट जो आहे हा खाली एकदा येणार. आता अवे फ्रॉम 3 आहेत म्हणलंय म्हणून अवे फ्रॉम 3 बॉक्सेस म्हणजेच 1 2 3 बॉक्सेस अवे. जर तिथं शब्द असला असता, शब्दाकडे लक्ष देत जावा तुम्ही, जर तिथं शब्द असला असता बिटवीन, तर मग त्या दोघांमध्ये 3 जण आला असते. ठीक आहे, तर शब्द हे महत्वाचे असतात. अवे म्हणजे 2 सोडून तो थर्ड पर्सन आहे असं त्याचा मतलब आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन प्लेस्ड बिटवीन ऍप्रिकॉट अँड पियर. आता ऍप्रिकॉट आणि पियर मध्ये 1 जण आहे, मग इथं पियरला एकच जागा आणि इकडे पण पियरला एकच जागा, कारण खाली तर येऊ शकत नाही इकडं. ठीक आहे, मग नेक्स्ट आहे ऍपल प्लेस्ड इन अन इव्हन नंबर बॉक्स इमिजिएटली अबो बेरी बट नॉट ऍडजस्टंट टू जॅक. ओके, जो काही ऍपल आहे हा इव्हन नंबरला आहे, बरोबर आहे. ऍपल हा इव्हन नंबरला आहे, इमिजिएट अबो बेरी पण आहे, पण हा जॅकचा नेबर नाही असं म्हणलं त्यानं. मग ठीक आहे, मग घेऊ आपण एकच जागा इथे ऍपलला एकच जागा आहे आणि इथं बेरी. ठीक आहे, इथं तर झाला प्रश्न.
आणि इथं पण एकच जागा आहे ऍपलला, मग ऍपल इथे येणार आणि इथं बेरी येणार. हे जे काही बाकीचे हे सोडून केलेले आहेत आपण ना, त्यांचे फक्त इनिशियल घेतोय. फक्त ऍपल आणि ऍप्रिकॉट हे दोन वेगळे आहेत म्हणून ते पूर्ण घेतो. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट बघा, द नंबर ऑफ बॉक्सेस अबो बेरी. आता बेरी इज वन मोर दॅन नंबर ऑफ बॉक्सेस बिलो ग्रेप्स. आता बीच्या वर जेवढे आहेत हे एक जास्त आहे म्हणलंय जी पेक्षा खाली. हा ठीक आहे, जीच्या खाली पेक्षा. मग आता ह्याच्या वर 7 जण आहेत, तर जीच्या खाली 6 जण पाहिजे. मग इथं जी येणार, ग्रेप्स येणार. आता बेरीच्या वर 1 जण आहे, मग ग्रेप्सच्या खाली काहीच नकोय, कारण बेरीच्या वर 1 जण जास्त आहे म्हणले. ही लाईन नीट वाचा. द नंबर ऑफ बॉक्सेस अबो बेरी इज वन मोर दॅन नंबर ऑफ बॉक्सेस बिलो ग्रेप्स, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍटलीस्ट 2 बॉक्सेस प्लेस्ड बिटवीन ऑरेंज अँड मेलन. ऍटलीस्ट 2 बॉक्सेस, ऍटलीस्ट 2 बॉक्सेस ऑरेंज अँड मेलन. ठीक आहे. मेलन, आता मेलन विच इज नॉट प्लेस्ड अबो ऑरेंज, म्हणजेच मेलन जो आहे हा बिलो ऑरेंज असणार ऑब्विसली. ठीक आहे. मग बघा, आता ऑरेंजला इथे एकच जागा आहे आणि इथे मेलनला एकच जागा आहे. मग ह्या दोघांमध्ये ऍटलीस्ट 2 आहेत का, तर नाही. मग इथे एकच जागा आहे, ऑरेंज इथं, मेलन इथं. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकार पझलला जे आहे कसं सॉल्व्ह करायचं. जर तुम्ही जर म्हणला असता की बाबा सर नाही आम्ही तर हे आहे भरपूर पझलचे मास्टर आहेत आणि हे आहेत, असू द्या, पण कसं आहे माहितीये का, तुम्ही काय करणार, तुमचा शहाणपणा दाखवायला जाणार की इथं हा इथे हे बसू शकते ते बसू शकतं, पण आपल्याला पेपर काढायचा आहे. कुणाला सांगायचं, दाखवायचं नाही की बाबा हा मी किती भारी सॉल्व्ह करू शकतो. काहीच देणं घेणं नाही. तुम्ही एक कंडिशन मध्ये सॉल्व्ह करा, काहीच नाही. फक्त कसं तुमचा टाइम वाचला पाहिजे. ज्या अप्रोचनं तुमचा वेळ वाचतो ना त्या अप्रोचला तुम्ही फॉलो करा. काहीच हे नाही, कारण तुमचं सिलेक्शन महत्वाचं आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं पझलचं आन्सर. आता नेक्स्ट आहे 10 पर्सन्स आहेत म्हणले, हे ब्लड रिलेशन. ठीक आहे. आपण प्रत्येक टॉपिकचं क्वेश्चन घेत आहे हे तर तुम्हाला दिसत असेल. वेगवेगळे टॉपिक जे काही क्रिटिकल रिझनिंगचे टॉपिक्स आहेत ते पण पुढे येणार आहेत जेव्हा आपण मेन्स सुरू करणार आहे. ठीक आहे. सगळं घेऊ आपण. फक्त या सिरीजला फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे. हा, तर बघा फॅमिलीमध्ये 10 जण आहेत म्हणले, मोठी फॅमिली दिसते आणि 3 जनरेशन आहेत. आता 3 जन आहेत. ठीक आहे. हा, देर आर अन इक्वल नंबर ऑफ मेल अँड फिमेल, मेल अँड फिमेल. ठीक आहे. हा, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि नेक्स्ट आहे नो सिंगल पॅरेंट हॅज अ चाइल्ड, म्हणजेच जर कुणाचा एखादा मुलगा असेल तर त्याचं ऑब्व्हियसली लग्न झालंय असं त्यांचं मतलब आहे. बिना लग्नाचं कसं राहत आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, तर सुरू करू. काय म्हणते बघा, आता एल इज ब्रदर ऑफ पी. सुरू करू आपण डायरेक्टली. एल इज ब्रदर ऑफ पी. ठीक आहे. पी जो आहे, पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी. आता पी जो आहे ती सिस्टर इन लॉ ऑफ बी. मग आपल्याला जर याच्यावरून जर काढायचं म्हणलं तर सगळ्यात सोपं बघायचं, ब्लड रिलेशन मध्ये जे काही नियरेस्ट रिलेशन आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा. डोक्याला फाटे फोडायचं नाही की पीला आणखीन एक भाऊ असला असता, त्याची बायको असला असती, किंवा पीचं लगीन झालं असल, त्याचा जी काही बहीण किंवा भाऊ असल ते असल, असं काही डोकं नाही लावायचं. असं आन्सर असलं तरी काही फरक पडत नाही. फक्त आपण सॉल्व्ह करताना अशा कन्फ्युजिंग स्टेटमेंटमध्ये जे नियरेस्ट रिलेशन आहे. आता इथं काय म्हणलंय, पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी. तर आता इथं मल्टिपल त्याचे फॉर्मेशन होऊ शकतात. इथे हे पण होऊ शकतं की बाबा पीचं लग्न झालंय आणि त्याचं कोणतरी बहीण आहे, किंवा पीला आणखीन एक भाऊ किंवा बहीण आहे, त्याचं जे काही लग्न झालंय. कशाला डोकं लावायचं एवढं, कशाला, इथं ऑलरेडी दिलंय ना, पीला एक भाऊ आहे, लावा ना लग्न त्याचं, त्याला घरात सिंगल ठेवला आणि तिकडं दुसऱ्याचं लगीन करत बसला. मग असं कसं चालणार, आहे ना घरात भाऊ आपापला, लावा लग्न. काय म्हणलंय, पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी. मग ही एल ची बायको होऊ शकत नाही का. नियरेस्ट रिलेशन बघायचं, जे आपल्याला गिव्हन डेटा दिलंय त्याच्यानुसार हे आन्सर असू शकतं किंवा नसू शकतं, काही सांगता येत नाही. पण काय करणार आहेत, एक्स्ट्रा गोष्टी वाढवण्यापेक्षा हे बेटर आहे ना तुमचा टाइम वाचवण्यासाठी. हा, इथं पुढे डायरेक्ट दिले बघा, एल इज नॉट मॅरिड टू बी. संपला विषय. मग लावा आता लग्न दुसऱ्याचे. इथं डायरेक्ट दिले एल ला बी आवडत नाही, संपला विषय. कळालं ना. बट पुढे हे आहे, बट एल इज सन ऑफ जी. संपलं. इथं एल इज सन ऑफ जी हे आहे. एक कंडिशन आपली राहिली सिस्टर इन लॉची, त्याचे 12 भानगडी होत्यात म्हणून आपण त्याला हे केलं नाही. हा, ठीक आहे. आता पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी, मग ह्याचं सेकंड जे काही नियरेस्ट रिलेशन होणार ते होणार पीचा एकतर
नवरा किंवा जी काही बायको आहे त्यांची बहीण ही पी असणार. ठीक आहे. एल इज अ ब्रदर ऑफ पी. पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी. हा, पी हु इज सिस्टर इन लॉ ऑफ बी म्हणजेच पीचं लग्न झालंय कोणासोबत तरी आणि इथं बी जो काही बीचा भाऊ आहे त्याची बायको असू शकते पी. आता हे झालं वेगळं दुसरं रिलेशन. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय रिलेशन होणार आहे? मग ह्याच्यापेक्षा वेगळं करायचं म्हटलं तर एल ला आणखीन एक भाऊ आहे त्याचं हे आहे, एवढं डोकं नाही लावायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे जी हु हॅज ओनली 2 चाइल्ड. संपलं. इथं जीला 2 चाइल्ड आहेत म्हणजे हे रिलेशन आपलं बरोबर आहे. पीचं लग्न झालंय. ठीक आहे. आणि तो जी काही पी आहे ही बीची सिस्टर इन लॉ, हे पण झालं, ते संपला विषय. नेक्स्ट आहे डब्ल्यू इज मदर ऑफ व्ही वेर ॲज आर इज अ फादर ऑफ टी. इथं काहीच नाही. आता डब्ल्यू इज अ मदर ऑफ व्ही वेर ॲज आर इज अ फादर ऑफ टी. काही कुणासोबत रिलेशन आहे याचं काहीच दिलं नाही म्हणून आपल्याला काही घेता येत नाही. इधर पी आणि आरचं लग्न होऊ शकतं काही सांगता येत नाही. बघू ते काय होतंय. नेक्स्ट आहे एन इज अ ब्रदर इन लॉ ऑफ आर. आता बघा, एन इज अ ब्रदर इन लॉ ऑफ आर. मग ह्याचं जर आता नियरेस्ट तीन हे आहेत. ठीक आहे. इथं बघा. नेक्स्ट आहे आर हु इज सन इन लॉ ऑफ वाय. जर असं केलं आपण, जर वाय सोबत ह्याचं लग्न लावलं जीचं आणि इथं जर आर वायचा सन इन लॉ दाखवला, इथं टी दाखवलं आणि नेक्स्ट कंडिशन काय, आर इज अ फादर ऑफ टी, एन इज अ ब्रदर इन लॉ ऑफ आर. मग ह्या बीचं पण लग्न होऊ शकतं, बीचं पण लग्न होऊ शकतं. का नाही होणार? एन इज अ ब्रदर इन लॉ ऑफ आर. सॉरी, ब्रदर इन लॉ ना, मग हे होईल भाऊजी होईल. हा, असं होईल विषय. कारण इकडं पी आणि एल ला तर इकडे माणसं लावू शकत नाही आपण, आणखीन एक भाऊ बहीण होऊ शकत नाही कारण तिथं डायरेक्ट दिले जी हॅज ओनली 2 चिल्ड्रन्स. इथं आहे जी हॅज ओनली 2 चिल्ड्रन्स, हे इथं आहे. तुम्ही म्हणसाल हे आता आर आला इथं का बसवलं, वायला इथं का बसवलं? तुम्हाला 10 वेळेस सांगतोय, जे काही नियरेस्ट रिलेशन आहे गिव्हन डेटा मधलं पहिल्यांदा तिथं बसून बघायचं. उगूप फापट पसारा करायचं नाही हे ह्याच्यामध्ये जे काही ब्लड रिलेशन आहे त्याच्यामध्ये दुसऱ्याचं लग्न लावत बसायचं नाही. आपलं जे काही नियरेस्ट आहे त्याचं बघायचं पहिल्यांदा, मग दुसऱ्याचं बघत बसायचं. नेक्स्ट आहे टी इज अ ग्रँड डॉटर ऑफ वाय. तर ग्रँड डॉटर ऑफ वाय म्हणले, मग ही ग्रँड डॉटर झाली, संपलं. वाय हु इज हजबंड ऑफ जी. आता झालं, संपलाय बघा, डायरेक्ट दिले वाय हु इज हजबंड ऑफ जी, संपला विषय. तुम्हाला ते जे काही नियरेस्ट रिलेशन आहे त्याचा फायदा इथं कळाला असेल. हा, मग आता बघा इथं काय उरलं, डब्ल्यू आणि व्ही उरलंय. हा, मग आता झालेत किती जण, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि 10. आता डब्ल्यू ला मुलगा आहे. हा, आता ह्याचं डायरेक्ट तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं मी डब्ल्यू आणि एलचं लग्न झालंय, पण आता बघा डब्ल्यू ला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, जे काही आहे ते आपण ते काही मेल फिमेल इक्वल केल्यानंतर कळलं आपल्याला. मग हे कशावर बसणार तर आता, आणि तिथं आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणले नो सिंगल पॅरेंट हॅज अ चाइल्ड. तुमच्या डोक्यानं जर लावलं असतं ह्याचं काहीतरी डब्ल्यू ला इकडे कुठं तर कुणाचा भाऊ बहीण अजून केलं असतं त्याच्या खाली लावलं असतं, कुठे घ्यायचं, डायरेक्ट इथं बसवून द्यायचं, काय डोकं नाही लावायचं. आणि इथं कोण आहे तो व्ही आहे. आता मेल आणि फिमेल इक्वल करायचं, 1 2 3 4 आणि 5, तर मेल पण 5 होणार. मेल इज इक्वल टू 5 अँड फिमेल इज इक्वल टू 5. ठीक आहे, दिस इज अवर आन्सर. तुम्हाला मी ब्लड रिलेशनचं स्ट्रॅटेजी सांगतो की स्ट्रॅटेजी म्हणजे असं काही नाही, पण ब्लड रिलेशन मध्ये जर काहीतरी असं दिलं तर ब्रदर इन लॉ काहीतरी ब्रदर इन लॉ, ह्याचा ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, हे आहे सिस्टर इन लॉचा भाऊ आहे, तर बघायचं की जवळचं नातं कोणतं आहे माझ्या. आता ब्रदर इन लॉ आहे म्हटलं, माझा जर ब्रदर इन लॉ आहे म्हटलं तर मी काय विचार करणार, तर माझ्या बायकोचा भाऊ, एवढाच विचार करायचा. फालतू विचार नाही करायचा की माझं भावाचं लग्न झालंय आणि त्याचा कोणीतरी हे आहे त्यांच्या बायकोचा भाऊ आहे, असं वाढवत जायचं नाही. जवळचं बघायचं पहिल्यांदा. जर ह्याच्यामध्ये दिलं नसेल डायरेक्ट तर पहिल्यांदा जवळचं बघायचं, बाबा की माझा आधी मी भागवणार, मग बघणार भाऊ बहिणीचं. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. जर ह्याच्यात काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता, मस्तपैकी मी सांगतो, तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, आता बघा इनइक्वालिटीज तुम्हाला सांगितलं होतं, हे इकडून घर जाणार, हे सगळं जे काही बॅक व्हिडिओ आहेत आपले त्याच्यामध्ये सगळं गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आपण इथं डायरेक्टली सॉल्व्ह करू म्हणजे तुमचा पण वेळ जाणार नाही. ठीक आहे, तर बघा आता यस ला जीच्या घरी जायचे, पण पाय बिये पुसायची गरज आहे का, डायरेक्ट जाऊ शकतो तो. ठीक आहे, कुठं अडथळा नाही. हा, आता यस ला जीला जाण्यासाठी जी इथं आहे आणि यस कुठं इथं आहे,
आपण इकडे यस इकडे जाऊ शकतो का आरच्या घरी? आरनं म्हणले आमच्या घरी यायचं नाही, आमच्या घरी यायचं नाही. ठीक आहे, मग यसला जीच्या घरी जाण्यासाठी टीच्या घरी जावं लागणार पहिल्यांदा. टीच्या घरी गेलं, मग आता टीच्या घरी गेल्यानंतर आपल्याला इकडं जाण्यासाठी इकडं कॉमन टी पाहिजे आहे का? नाही, कारण टीच्या घरी जाऊन टी कुणाच्या घरी सोडणार, टी कुणाच्याच घरी जाणार नाही, म्हणून हे रॉंग. ठीक आहे, तिकडे जाऊ शकत नाही ना त्यानं, टीचं पुढलं रिलेशन काय नाहीच, त्याच्यामुळे ते रॉंग. नेक्स्ट आहे एफ ला केच्या घरी जायचे, पण केची अट काय आहे की माझ्या घरात येताना पाय पुसून यायचं, प्रत्येक जागेतून पाय पुसून यायचं. ठीक आहे, तर बघा आता एफ ला केच्या, हे रॉंग आहे. एफ ला केच्या घरी जायचे. आता एफ ला के कुठं आहे बाबा? इकडं आहे. आता केच इथं बघा, डायरेक्ट केच्या घरी जेव्हा जी येतो तेव्हा पाय पुसून येत नाही, म्हणून ते काही चटई घाण झाली असं समजू आणि चटईच काढून टाकला केनं कंटाळून. मग कसं बरोबर असणार? एफ ला जे काही केचे आपल्याला कन्क्लुजन दिले ते कसं बरोबर असणार? आणि पहिल्यांदा तिथं एफ डायरेक्ट डब्ल्यूच्या घरी गेले न पाय पुसणं, ती पुन्हा आर कडे गेले. आर कडे जरी गेलं तरी इकडं म्हणजे अशा कंडिशन मध्ये काय असतं माहितीये का, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाय पुसून जावं लागणार, इधर असं और असं और असं, प्रत्येक ठिकाणी तसे असलं तर त्याच्यामुळे हे काय रॉंग. ठीक आहे, तर आपला आन्सर काय? निदर वन नॉर टू फॉलो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता बघा, आता एक्स कडून ई कडे जायचे किंवा ई कडून एक्स कडे जायचे, दोघं पण मोठ्या दिलाचे आहेत म्हणून दोघांनी काही घराला दरवाजे ठेवायचे, ठेवलेत असे दरवाजे की दरवाजामध्ये पाय पुसून जायचं प्रत्येक घरातून. मग बघा, आता एक्स कडून ई कडे जायचे. आता जे कडून ई कडे जायला येतं पण एक्स इकडे आहे, जे कडून ए कडे पण जातं पण प्रत्येक ठिकाणी इज इक्वल टूचा असं चिन्ह पाहिजे, इज इक्वल टू, तेव्हाच ती कंडिशन बरोबर असते, म्हणून हे रॉंग. ठीक आहे, नेक्स्ट आहे जे कडून एक्स कडे जायचे. आता जे कडून एक्स कडे जाण्यासाठी बघा, आता जे कडून इकडे जातं, ए कडे जातं, एक्स कडे जातं, तुम्ही म्हणताल बरोबर, पण नाही. एक्स ची काय कंडिशन आहे? घरी येताना आमच्या घरी तू बाबा आमचा जवळचा मित्र आहे, तुला काही पाय बी पुसायची गरज नाही, फॉर्मॅलिटी करायची गरज नाही, असं एक्स न म्हणलं जेला. पण जे तर लईच आध्यात्मिक निघाला, त्यानं प्रत्येक घरातून पाय पुसून इथं गेला इथं जाताना, म्हणून जे न म्हणला असं काही चालणार नाही, तू घराच्या बाहेर, म्हणून हे जाणार नाही. कारण कसं असं माहितीये का, अशा कंडिशन मध्ये एक तरी असं पाहिजे, एक तरी विदाऊट पाय पुसणीचं घर पाहिजे, त्याच्यामुळे ती रॉंग. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल हे काय असतं ते पाय पुसायचं वगैरे सगळं लॉजिक आपण सांगितले पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, डायरेक्शन सेन्स आहे. अ पर्सन स्टार्ट फ्रॉम येस. ठीक आहे, आता येस पासून निघाला म्हणले त्यानं टुवर्ड्स वेस्ट. आता येस पासून टुवर्ड्स वेस्ट टू रीच पॉइंट जी. ठीक आहे, मग 4 मीटर इकडे गेले साहेब, 4 मीटर घालून 4 मीटर गेले आणि इकडं जी पशी पोहोचले म्हटले त्यानं. नेक्स्ट आहे जी वेर ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक 1 मीटर टू रीच जे. आता इकडून इथं लेफ्टला वळले म्हणले त्यानं आणि 1 मीटर जाऊन जेच्या घरी पोहोचले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. देन ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 3 मीटर्स. आपण याला इकडे घेऊ म्हणजे इकडे जातं दिसायला हे. ठीक आहे, पहिल्यांदा काय येस आहे, येस कडून वेस्टला गेलं 4 मीटर, इथं पोहोचलं जी ला. ठीक आहे, मग जी न डाव्या साईडला गेली. अरे जी हा डाव्या साईडला गेला, अरे का होतंय, जी हा डाव्या साईडला गेला 1 मीटर. ठीक आहे, आणि तो पोहोचला जे पशी. मग नेक्स्ट आहे इथून म्हणले देन ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 3 मीटर्स टू रीच यू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण 3 मीटर त्यांना इकडे पाठवू. 3 मीटर 4 मीटर पेक्षा मोठं वाटतंय का? नाही, समजून घ्यायचं आपण. यू कडे गेला तो. आता यू कडे गेला म्हणले फ्रॉम वेअर ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 1 मीटर टू टी. आता इथून लेफ्ट गेला आणि 1 मीटर चालला म्हणले त्यांना आणि टी पाशी गेला. ठीक आहे, टी पाशी गेला, वॉक टी. ऍट धिस पॉइंट ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक 4 मीटर. आता इथून हा लेफ्ट टर्न झाला, लेफ्ट टर्न झाल्यामुळे इथं 3 आणि इथं 1. ठीक आहे, 1 मीटर. लेफ्ट अँड रेच डब्ल्यू ला रीच झाला, इथं डब्ल्यू ला रीच झाला. ठीक आहे, मग इथं आला डब्ल्यू. मग नेक्स्ट आहे देन ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 5 मीटर टू आर. आता इथून राईटला टर्न झाला तो अँड आर ला पोहोचला, कारण इकडे पाहत असताना हे खाली राईट असणार. ठीक आहे,
हे 5 मीटर. तर हे थोडं खाली जात आहे म्हणून आपण इथं डब्ल्यू हे लाईट. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. फ्रॉम दिस पॉइंट ही टर्न्स टू हिज राईट. आता परत ह्याने इकडे राईटला गेलाय, परत इकडे राईटला गेलाय, परत इकडे राईटला गेलाय अँड वॉक 7 मीटर म्हणलंय. आता 7 मीटर वॉक केलाय म्हणलंय. मग इथून आपण 7 मीटर घेऊ. समजा हे 3 मीटर आणि हे इकडे 1 मीटर आणि इकडे 3 आणि हे 3. ठीक आहे, हे 3 इकडे जर राईट साईडला गेला तो 7 मीटर अँड रीच डी म्हणले. आता डी ला गेला, डी ला पोहोचला. ठीक आहे, देन ही टर्न्स राईट अँड वॉक 3 मीटर्स. आता राईटला टर्न केला आणि 3 मीटर वॉक केला म्हणलं, 3 मीटर आणि एफ ला पोहोचलाय. हे 3 मीटर एवढं बारीक का घेतलं, कारण इथं जे आहे हे 5 मीटरचं आहे. मग आता हे त्याच्या खाली राहणार, डब्ल्यूच्या खाली राहणार एफ. ठीक आहे, देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक 5 मीटर टू एन. ठीक आहे, मग परत ह्याने लेफ्ट टर्न इकडे गेले, 5 मीटर चालले आणि एन ला पोहोचले. व्हेरी फायनली टर्न्स टू हिज राईट अँड 3 मीटर्स टू रीच बी. संपला विषय. देन ही फायनली वॉक्स राईट अँड 3 मीटर. आता 3 मीटर म्हणजे इथलं उरलेलं 2 आणि हे वरलं 1 ऑलरेडी, म्हणून इथं बी आलं. मग हा जो बी आहे हा यू शी पॅरलल आहे. ठीक आहे, यूच्या बेसला आहे. सो दिस इज अवर डायरेक्शन सेन्स. मस्त होतं. अरेबिक क्लरिकल मेन्सला पण येऊ शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे, अरेबिक क्लरिकल मेन्स सोपी असते. ठीक आहे, तर हे होतं आपलं जे काही डायरेक्शन सेन्स आहे. ठीक, नेक्स्ट आहे पझल. सॉल्व्ह करा पटकन, चला. आय होप तुम्ही पॉज करून जे काही आहे सॉल्व्ह केलं असेल ही इच्छा आहे. ठीक आहे, तर बघा आता 8 पर्सन्स आहेत म्हणले, आर स्टँडिंग ऑन अ सर्क्युलर लाईन. आता सर्क्युलर लाईन आहे. वाव, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, 8 जण आहेत. अकॉर्डिंग टू अवर हे 2 3 4 5 6 आणि हे 8. ठीक आहे, तर 8 जण आहेत सर्क्युलर. ऑल ऑफ देम आर फेसिंग टुवर्ड सेंटर. ठीक आहे, सेंटरला फेस करतायत म्हणलंय, आपण फुल परमिशन दिले, आगळं वेगळं काही नाही करायचं. ठीक आहे, इथं बघा, द कॉन्जिगेटिव्ह अल्फाबेटिकल नेम्ड पर्सन्स डोंट स्टँड ऍडजस्टंट टू इच अदर. म्हणजेच आता इथं STUWXYZ आहेत. मग आता कॉन्जिगेटिव्ह म्हणजे आता एस आणि टी हे नियर राहणार नाहीत, टी आणि यू हे नियर राहणार नाहीत. बसताना TW बसल, WX बसल, असं बसल. ठीक आहे, ST हे जे काही अल्फाबेटिकल ऑर्डरनं नियरेस्ट आहेत ते बसणार नाही. ठीक आहे, तर बघा एस आणि झेड मध्ये 2 जण आहेत म्हणले. मग डायरेक्टली घेऊ आपण, एस आणि झेड मध्ये 2 जण आहेत, एस आणि झेड मध्ये 2 जण आहेत. अकॉर्डिंग टू अवर रूल 2 कंडिशन घ्यायचं, 2 कंडिशन दिले त्यानं पण. आता बघा, झेड हु स्टँड 2 पर्सन्स अवे फ्रॉम टी. ओके, आता 2 पर्सन म्हणजे झेड आणि टी मध्ये 1 जण आहे. मग आता टी कुठे येणार, टी इथे येणार, टी इकडे येणार, टी इथे येणार. आणि टी इकडेच का आलं हे तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. जाऊ द्या मी सांगतो, कारण इथे डायरेक्ट म्हणलंय द कॉन्जिगेटिव्ह अल्फाबेट्स आर नॉट स्टँड ऍडजस्टंट टू इच अदर. मग टी जर इथे घेतला असतं तर इथे एस आणि टी हे कॉन्जिगेटिव्ह झालं असतं, म्हणून तिथे येणार नाही. ठीक आहे, आय होप समजलं असेल. आता नेक्स्ट आहे वाय सिट ऍडजस्टंट टू टी. आता वाय कुठे येणार, वाय ऑब्व्हियसली इकडे येणार, कारण वाय आणि झेड हे कॉन्जिगेटिव्ह आहेत म्हणून येणार नाही, तर वाय इकडे येणार. ठीक आहे, आय होप समजलं असेल. आता एक्स स्टँड्स इमिजिएट लेफ्ट ऑफ यू. आता एकच जागा उरली आपल्याला यू आणि इथे एक्स. आता यू आणि एक्स. ठीक आहे, इमिजिएट लेफ्ट, कारण हे मध्ये बघतायत म्हणून. ठीक आहे, आता बघा यू हु स्टँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ व्ही. आता व्हीच्या सेकंड टू द लेफ्टला यू आहे म्हणले, तर व्हीच्या सेकंड टू द लेफ्टला ठीक आहे यू आहे म्हणले. मग नेक्स्ट आहे डब्ल्यू डज नॉट सिट ऍडजस्टंट टू टी. आता डब्ल्यू इथं बसणार आणि डब्ल्यू इथं बसणार. डब्ल्यू इथं तर म्हणलं डायरेक्ट ऍडजस्टंट टू टी बसत नाही म्हणलं, मग हे रॉंग, हे राईट आपलं. जर जे काही 8% स्टँडिंग आहे तर त्याचा आन्सर असा असणार, एसच्या लेफ्ट साईडनं जर घेतलं तर एस डब्ल्यू वाय टी व्ही झेड यू आणि एक्स याच्यामधला कोणीही अल्फाबेटिकल ऑर्डरनं बसला नाही आपल्या सोल्युशन नुसार. ठीक आहे, आणि जे काही पझल दिले त्याच्यानुसार. ठीक, तर हे होतं आपलं आन्सर. आय होप तुमचं पण हेच आलं असेल आणि बरोबर आलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे आलं असेल तर बरोबर आहे, जर काही चुकलं असेल तर बघा काय चुकलंय, नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी आन्सर देण्याचा प्रयत्न करू. आता नेक्स्ट आहे
रँकिंग बेस पझल, ठीक आहे. 8 पर्सन्स आहेत म्हणले. पार्टिसिपेट इन अ लकी ड्रॉ. ओके. सट्ट्यामध्ये गेलते 8 जण लकी ड्रॉ मध्ये अँड डिफरंट नंबर ऑफ गोल्ड कॉइन्स त्यांनी जिंकले बरं का, जिंकले याच्यामध्ये जिंकले. ठीक आहे. तर 8 जण आहेत बघा, 8 जण आहेत. मग 8 जण आपण असं घेतलो आपल्या पद्धतीने. हा, तर 8 जण आहेत आपण असं घेतलं. हा, तर बघा 8 जण आहेत म्हणलंय. मग काय म्हणलंय, नेक्स्ट आहे रँकिंग बेस आहे. आय गेट्स मोर पॉइंट दॅन के म्हणलंय. आता आय गेट्स मोर पॉइंट दॅन के, ठीक आहे. बट लेस दॅन ओ, पण लेस दॅन ओ म्हणजे आयच्या वर ओ आहे. आता नेक्स्ट आहे एन गेट्स इमिजिएट हायर दॅन के बट लेस दॅन एल. मग असं येणार के जो आहे इमिजिएट हायर दॅन केच्या इमिजिएट हायर एन आहे बट लेस दॅन एल. हा जो काही एन आहे हा लेस दॅन एल आहे. मग एल आयच्या वर येऊ शकतो, खाली येऊ शकतो, कुठं पण येऊ शकतो. नेक्स्ट आहे निदर आय नॉर ओ. निदर आय नॉर ओ गेट्स मोर दॅन एल. मग एल इथं ऑब्व्हियसली वर आहे. मग इथं मध्ये कोण येणार, एन येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा एम गेट्स मोर कॉइन दॅन ओनली जे. मग याचा अर्थ काय, एम इथे येणार का, एम आणि जे असं येणार का, नाही. कारण त्याने म्हणल्यात एम जो आहे हा ओनली जे पेक्षा मोठा आहे, म्हणजे जे पेक्षा जास्त कॉइन, फक्त जे पेक्षा, म्हणून फक्त जे खाली येणार आणि त्याच्या वर एम येणार. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला याचा मतलब ओनलीचा. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स हु गेट मोर कॉइन्स दॅन जे इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन लेस दॅन एच. संपला विषय. आता जे पेक्षा जेवढे जास्त आहेत तेवढेच एच पेक्षा कमी असणार. द पर्सन हु गॉट थर्ड हायेस्ट नंबर 8 कॉइन्स. करते ते थर्ड हायेस्ट म्हणल्यानंतर इथे येणार थर्ड हायेस्ट. वेर ॲज द पर्सन हु गेट सेकंड लोएस्ट 2 कॉइन्स. सेकंड लोएस्ट म्हणजे काय, हा फर्स्ट लोएस्ट, हा सेकंड लोएस्ट, याला 2 कॉइन. ठीक आहे. आता हे बसवायचं आपल्याला LOTINK. आता याच्यामध्ये बघा तर LOIN आणि के. दिस इज अवर आन्सर. रँकिंग बेस पझल म्हणतात त्याला. आय होप तुम्हाला तुमचा आन्सर पण येत आला असेल. ठीक आहे. सोपा असतं रँकिंग बेस पझल. एक मिनिटाच्या मध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह झालं पाहिजे. तर बेस्ट स्ट्रॅटेजी काय, तर दिलेले कंडिशन लिहून घेणे बरोबर प्रॉपर आणि पटपट मांडून घे, संपला विषय. आय होप समजला असेल तुम्हाला. तर आता हे जे काही हे आहे आता कोडिंग डिकोडिंग हे तुम्हाला मी देतो होमवर्क साठी. ठीक आहे. दिस इज फॉर युअर होमवर्क. ठीक आहे. तर हे उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही करून आणायचं. याचं सोल्युशन मी देतो. ठीक, काय प्रॉब्लेम नाही. किंवा परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये पण आपण घेऊ शकतो याचं सोल्युशन. उद्या डिफरंट टाइप्स ऑफ, उद्याच्या पण ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन घ्यायचं ठरवलंय, वेगळ्या जरा पद्धतीचं. तर हे आपण परवा दिवशी घेऊ. थर्ड डे. ठीक. याचा आन्सर तुम्ही काढून ठेवा, मी सांगतो तुम्हाला, काही टेन्शन नाही एवढं. तर बघ हा, तर नेक्स्ट बघा आता 6 पर्सन्स आहेत म्हणले. पझल आहे द लास्ट पझल. 6 पर्सन्स आहेत म्हणलंय. आर सीटेड ऑन अ रेक्टँग्युलर टेबल. तर रेक्टँग्युलर टेबलवर आहेत 6 जण आहेत. अँड फेसिंग टुवर्ड सेंटर असं म्हणलंय. त्यांचं मतलब असं आहे. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बट नॉट नेसेसरली सेम ऑर्डर. आणि त्यांना हे काय आवडतं, चॉकलेट अँड कॉफी अँड हे सर्व गोष्टी आवडतात. ठीक आहे. सुरू करू आपण. आता 6 जण आहेत आणि रेक्टँग्युलर टेबलला बसले आहेत, बट फेसिंग टुवर्ड सेंटर, बट नॉट नेसेसरली सेम ऑर्डर. 6 जण आहेत फेसिंग रेक्टँग्युलर टेबलवर. 6 जण आहेत पण कुठं बसले काही माहिती नाही. ओके ओके ओके, बघू आपण. अरे एवढं मोठं नको. तर बघा आपण हे सोडू रेक्टँग्युलर टेबल.
1 2 3 4 हे तर झाले 4 बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर द वन ठीक आहे. हे करू आपण म्हणजे ह्याचं कुठं कोण बसलं हे दिलं नाही म्हणून आपण पहिल्यांदा सेट नाही करायचं. ठीक आहे. ठीक बघू काय म्हणलंय. हा इथे दिले 2 पर्सन सिट्स ऑन इच लॉंग साइड अँड 1 पर्सन सीट ॲट शॉर्टर साइड. ठीक आहे संपलं. इथं आहे. इथं 2 जण आहेत म्हणजे लॉंग साइडला आणि इथं शॉर्टर साइडला 1 जण आहे. तरीच म्हटलं असं कसं काय दिलंय. ठीक आहे. हे असं आहे. तर बघा द वन हू ऑर्डर्स पिस्टॅशिओ हे काय असतं पिस्टॅशिओ. ठीक आहे. पिकाचू सिट्स ऑन शॉर्टर साइड. आता जो काही हे नाही पिस्ता ज्याने पिस्ता मागवले त्याने शॉर्टर साइडला आहे असं लक्षात ठेवा. वेगळंच नाव आहे ते पिस्ता काय असतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 1 पर्सन सिट्स बिटवीन पिस्ता अँड ए हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ व्हॅनिला. ओके ठीक आहे. आता पिस्ता आणि ए मध्ये 1 जण आहे म्हणलंय. आपण पिस्ताला एका साईडला घेऊ कारण इथं ऑलरेडी 2 कंडिशन म्हणले. पहिल्यांदा एक इकडे बसून बघू नंतर बघू तिकडं. आता पिस्ता आणि ए मध्ये 1 जण आहे. पिस्ता आणि ए मध्ये 1 जण आहे. ठीक आहे. ओनली 1 पर्सन सीट बिटवीन पिस्ता अँड ए हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ व्हॅनिला. आता व्हॅनिलाच्या इमिजिएट राईटला आहे म्हणलंय व्हॅनिला. व्हॅनिलाच्या ज्याला कोणाला व्हॅनिला आवडतं त्यांच्या इमिजिएट राईटला ए आहेत. ओके. नेक्स्ट आहे बी सिट्स टुवर्ड्स द वन हू ऑर्डर्स बी इज फेसिंग टुवर्ड्स द वन हू ऑर्डर्स व्हॅनिला. आता बी हा व्हॅनिलाला फेस करतोय म्हणलंय. आता इथं बी येणार पिस्ताला. हा ओके ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल व्हॅनिला. अँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. पण एफच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणले बी. बी जो आहे मग व्हॅनिला इथं एफ येणार. ठीक. आणि इथं बी जो आहे हा इथे येणार एफला. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. आता नेक्स्ट आहे द वन हू ऑर्डर्स कॉफी सिट्स सेकंड टू द राईट ऑफ एफ. आता कॉफी जो आहे हा एफच्या सेकंड टू द राईटला आहे मग इथं कॉफी येणार. एला कॉफी येणार. इथं बघा एफ फर्स्ट आणि ही सेकंड कॉफी एफच्या सेकंड टू द राईटला कॉफी आणि कॉफी इथे येणार. आय होप समजलं असेल कारण इथं एफ बसलाय एफच्या इथं फर्स्ट आणि हे सेकंड टू द राईट. ठीक आहे. कारण सगळे जे आहेत सेंटरला फेस करतायत. ओके. The one who orders coffee sits second to the right of F and immediate left of E. आता ईच्या इमिजिएट लेफ्टला आहे म्हणले कॉफी. तुम्हाला पहिले जे काही लेक्चर आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अँड हू हे कुणासाठी येतं. ठीक आहे. तर आय होप तुम्ही ते पाहिलंच असाल त्याच्यामुळे हे काही अवघड जाणार नाही तुम्हाला. आता ईच्या इमिजिएट लेफ्टला कॉफी आहे हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन ई अँड पिस्ता. ई अँड पिस्ता is same as number of person D and chocolate when counted both right of E and D. इथं आहे when counted both right of E and D. आता E च्या इमिजिएट राईटला इथं पिस्ता आहे मग D and chocolate. आता D and chocolate मध्ये पण तेवढीच पाहिजे. D and chocolate तोंडाला पाणी सुटतंय असले काही पण प्रश्न ठेवल्यानंतर. E and पिस्ता तेवढे D and हे ह्याच्या पण राईटला आणि डीच्या पण राईटला. ठीक आहे. तर हे होतं. आता मग डी आणि कोण आहे चॉकलेट. आता डी आणि चॉकलेट. डी आणि चॉकलेटला एक जागा इथं डी येणार आणि इथं चॉकलेट येणार कारण डी आणि चॉकलेट इथं ई आणि जे काही पिस्ता आहे नियरेस्ट आहे. आता ई अँड पिस्ता मध्ये 1 जण आहे मग जो काही डी आणि हा कोईचा आहे चॉकलेट आहे त्याच्यामध्ये पण 1 पाहिजे. मग इथं डी इथं पण येऊ शकतो कॉफीला आणि डी इथं पण येऊ शकतं पिस्ताला म्हणून तिथं काही घ्यायचं नाही आपल्याला. एक कंडिशन मध्ये बसलंय. नेक्स्ट आहे बी नीदर ऑर्डर चॉकलेट. आता बी नीदर ऑर्डर चॉकलेट म्हणले. बी नीदर ऑर्डर चॉकोलेट. हा बी नीदर ऑर्डर चॉकलेट बरोबर आहे. बी कसं काय बसला पण इथं बी व्हॅनिलाच्या हा पिस्ताला आहे बरोबर आहे. नॉर चेरी वेर सी डज नॉट ऑर्डर व्हॅनिला. सी डज नॉट ऑर्डर व्हॅनिला. व्हॅनिला ठीक आहे बरोबर आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये सी ला इथं एकच जागा उरली म्हणून ही कंडिशन आपली रॉंग आहे. ठीक आहे. बाकीच्या जे 2 कंडिशन होत्या बी नीदर ऑर्डर चॉकलेट ही फॉलो करत होती पहिली कंडिशन. पण जे काही नेक्स्ट कंडिशन आहे सी डज नॉट ऑर्डर व्हॅनिला ती कंडिशन फॉलो करत नाही. ठीक आहे. हा मग आता परत आपण हे जे काही सेकंड कंडिशन आहे त्याच्यावर येऊ. इथे काय म्हणलंय
ए आणि पिस्तामध्ये जेवढे तेवढे डी आणि चॉकलेटमध्ये आहेत, बरोबर आहे. आता डी ला 2 कंडिशन आहेत, इधर डी इथे येऊ शकतो आणि इथं चॉकलेट येऊ शकतो बी ला. पण इथं काय म्हणलंय, बी नीदर ऑर्डर चॉकलेट नॉर चेरी. मग इथं येणार कोण, डी, इथं येणार चॉकोलेट, ई ला येणार चेरी आणि इथं उरलं सी. दिस इज अवर आन्सर. आणि सी ला व्हॅनिला आवडत नाही, सो बी ला जो काही आहे, बी ला कोण उरला बाबा, स्ट्रॉबेरी. बी ला उरलं स्ट्रॉबेरी. आता बी उरलं, ठीक आहे. दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. फ्रॉम लेफ्ट ऑफ बी ला स्ट्रॉबेरी, ई ला जे काही चेरी आहे, सी ला कॉफी, ए ला चॉकलेट, एफ ला व्हॅनिला आणि डी ला पिस्ता हे आवडतं. 6 जण आहेत म्हणले. सो दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जे काही दिस इज अवर लास्ट क्वेश्चन, ठीक आहे, लास्ट आहे. जर इथपर्यंत आज होता आपला 5th डे, जर 5th डे पर्यंत तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट वाटत असेल किंवा बाबा ठीक आहे, जे काही लेवल ऑफ क्वेश्चन्स आहेत हे एक्झाम लेवलचे आहेत आणि जर काही तुम्हाला या व्हिडिओ मधला थोडा पण पार्ट जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठीक आहे.